बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,46,705 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,35,000 प्रति किलोच्या आसपास। आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या। गुरुपौर्णिमेनिमित्त मलंगडावर पूजा। गुरुपौर्णिमेनिमित्त भाजप कल्याण जिल्ह्याच्या वतीने मलंगडावरील बाबा मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना करण्यात आली। यावेळी राज्याच्या प्रगती, समाजाचे सुख समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली। ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर संताप। नेरळमधील अपूर्ण साखवावर गुरुपौर्णिमे दिवशी एका 4 चाकी वाहनाचा अपघात होता टळला। पुलावरील सुरक्षा कठडी नसल्याने आणि खडी वाहून गेल्याने नागरिकांनी तातडीने काम पूर्ण करून चौकशीची मागणी केली आहे। नाणीजधाम येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरु रामनंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सानिध्यात लाखो भाविकांनी गुरुपूजन केले। यावेळी सनातन पंथ शास्त्र या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले। उल्हासनगरमध्ये वाहन चोर अटकेत, 4 दुचाकी जप्त। उल्हासनगर गुन्हे शाखेने 19 वर्षीय फैज शेखला अटक करून चोरीच्या 4 मोटरसायकली जप्त केल्या। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। डोंबिवलीत रॉंग साइड कारची धडक, 3 वाहनांचे नुकसान। डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात भरधाव कारने विरुद्ध दिशेने येत 2 कार आणि एका रिक्षाला धडक दिली। अपघातात 3ही वाहनांचे नुकसान झाले असून 2 जण किरकोळ जखमी झाले। रॉंग साइड वाहन चालकांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाईचा इशारा। 31 डिसेंबर नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले। सर्व वाहनधारकांनी मुदतीपूर्वी HSRP बसवण्याचे आवाहन करण्यात आले। चिपळूण बहादूर शेख नाका उड्डाणपुलाचे 80% काम पूर्ण। चिपळूणमधील बहादूर शेख नाका उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून 80% काम पूर्ण झाले आहे। सध्या पिलरवर प्रीकास्ट गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे। पूल पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा निर्माण केली जात आहे। आईला वाचवताना मुलाचा चाकू लागून मृत्यू, वडील अटकेत। मीरा भाईंदरच्या उत्तन परिसरात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली। पत्नीवर चाकूने हल्ला करणाऱ्या वडिलांना रोखताना मुलाला चाकू लागून त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मीरा भाईंदरमध्ये 4500 रिक्षा चालकांनी घेतला मराठी शिकण्याचा पुढाकार। परिवहन विभागाच्या मराठी भाषा कार्यशाळेला मीरा भाईंदरमधील रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सुमारे 4500 चालकांनी मराठी शिकण्यासाठी नाव नोंदणी केली असून प्रवाशांशी संवाद सुलभ करण्यासाठी प्रशिक्षण घेतले। उद्धव ठाकरे 5 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहणार। 2009च्या लोकसभा निवडणुकीत कथित सीडी प्रकरणात उद्धव ठाकरे यांना 5 ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणात 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून खटला अंतिम टप्प्यात आहे। रत्नागिरीत संविधान सन्मान मंचाची राष्ट्र संरक्षण मूक पदयात्रा। नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात रत्नागिरी संविधान सन्मान मंचातर्फे मूक पदयात्रा काढण्यात आली। मारुती मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत झालेल्या या यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवर शौकत मुकादमांचा संताप। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरल्यानंतर 2 दिवसातच पुन्हा उघडत असल्याचा आरोप चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केला। निकृष्ट कामावर टीका करत त्यांनी प्रशासनावर उपरोधित टोला लगावला आहे। अमरावती ट्रक बस मध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 7 जण जखमी। दर्यापूर अमरावती मार्गावरील लखापूर फाट्याजवळ ट्रक आणि प्रवासी बसच्या धडकेत ट्रक कंडक्टरचा मृत्यू झाला आहे। अपघातात चालकासह 6 प्रवासी जखमी झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। सातारा पंढरपुरात माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक संकुल उभारणीला गती। माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सातारा व पंढरपुरात सर्व सुविधांनी युक्त संकुल उभारण्याच्या प्रकल्पाला वेग आला आहे। मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकल्पाचा आढावा घेण्यात आलाय। बुलढाण्यात LPG गॅस काळा बाजाराचा पर्दाफाश, 87 लाखांचा मुद्देमाल जप्त। बुलढाण्यात मुंबई दक्षता पथकाने कारवाई करत LPG गॅसच्या अवैध विक्रीचा भांडेफोड केला आहे। खामगावाजवळील सुदर्शन धाब्यावरून 2 टँकर, 11 सिलेंडर आणि साहित्य असा 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्रकरणी
पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन। दिंडोरीसह सुरगाणा, पेठ आणि कळवण तालुक्यात गुरुवारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना घाबरू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे। सरकारी नोकरी फसवणूक प्रकरणी SIT चौकशीची मागणी। सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणांची कोट्यवधींची फसवणूक झाल्यानंतर आरोप करत आम आदमी पक्षाने SIT चौकशीची मागणी केली आहे। दोषींवर कारवाई आणि पैसे परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे। KDMC अधिकाऱ्यांच्या बदलीची काँग्रेसची मागणी। नाले सफाईत निष्काळजीपणाचा आरोप करत काँग्रेस KDMCच्या मलनिसारण विभागातील अधिकाऱ्यांच्या तातडीच्या बदलीची मागणी केली आहे। 18 वर्षापासून एकाच पदावर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। ऑप्टिकल फायबर घोटाळ्याचा आरोप, अनिल गोटेंची चौकशीची मागणी। ऑप्टिकल फायबर घोटाळ्याचा आरोप करत माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्यभरात 20 ते 25 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा केला आहे। त्यांनी IAS समितीमार्फत चौकशीची मागणी केली आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क। हवामान विभागाने 31 जुलै रोजी नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पूर परिस्थिती टाळण्यासाठी आणि आपत्कालीन तयारीसाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत। तर अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह। तुर्तास धन्यवाद।